नमस्कार मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वीच्या भूगोलातल्या तिसऱ्या प्रकरणाची माहिती पाहत आहोत. भारताच्या प्राकृतिक विभागाबरोबर आता आपल्याला दुसरा जो समांतर देश पाहायचा आहे तो म्हणजे ब्राझील. आणि ब्राझीलच्या याचा जर विचार केला, भौगोलिक याचा विचार केला, तर त्या तुलनेनं ब्राझीलचे असणारे स्वाभाविक जे भाग आहेत ते भारतापेक्षा कमी असलेले आपल्याला दिसून येतात. ब्राझीलच्या नकाशाकडे लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की उच्चभूमी, पठारे, लहान लहान पर्वतांनी व्यापलेला आहे. उच्चभूमी, पठारे आणि लहान लहान भागाने 3.2 आकृती पहा. ही गियाना उच्चभूमी, त्याच्यानंतर ब्राझीलची उच्चभूमी आणि ही मध्ये जी आहेत ती छोटी छोटी पठारानं व्यापलेला हा एकूण ब्राझीलचा भाग असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे ब्राझीलच्या माहिती सांगत असताना प्रामुख्यानं ब्राझीलचा बराचसा जो भाग आहे ते उच्चभूमी, ही गियानाची उच्चभूमी आणि ब्राझीलची उच्चभूमी आणि छोटी याच्या दरम्यान जी आहे ती छोटी छोटी असणारी पठारानं व्यापलेला हा ब्राझील देश आपल्याला लक्षात येतो किंवा असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर पुढे जाऊया की या ब्राझीलमध्ये अतिउंच पर्वत नाहीत. म्हणजे खूप मोठा जसा आपल्याकडे हिमालय उंच पर्वतरांगा आहेत तशा पद्धतीचा अतिउंच पर्वतीय प्रदेश नाहीत. पण उत्तरेकडचं ॲमेझॉनचं खोरं आणि नैऋत्येकडची पॅराग्वे नदीच्या उगमाकडचे प्रदेश सोडल्यास ब्राझीलमध्ये विस्तारित मैदानी अभावाने आढळतात. उत्तरेकडचं ॲमेझॉनचं खोरं आणि नैऋत्येचं पॅराग्वे नदीच्या उगमाकडचा प्रदेश ब्राझीलमध्ये असणारे त्या ठिकाणी विस्तीर्ण मैदानं दिसतात. बाकी ठिकाणी विस्तीर्ण मैदाने आपल्याकडे जशी आहेत उत्तर भारतामध्ये विस्तीर्ण मैदानी तसा प्रदेश तिथं आढळत नाहीत. किनारी भागात ही विस्तार मैदानात नाहीत आणि त्यामुळं ब्राझीलचे प्राकृतिक जे भाग आहेत ते उच्चभूमी, अजस्त्रकडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह असे 5 भाग या ब्राझीलच्या याच्यामध्ये पडलेले आपल्याला दिसून येतात. ब्राझीलच्या याच्यामध्ये पडलेले दिसून येतात. आता या ब्राझीलच्या उच्चभूमीच्या माहिती पाहूया की ब्राझीलच्या उच्चभूमीमध्ये दक्षिण ब्राझीलचं विस्तीर्ण अशा पठाराने व्यापलेला आहे आणि याचे वर्णन ब्राझीलचे पठार असे केले जातात. ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचे ढाल क्षेत्राच्या वेगळ्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. ब्राझिलो गियाना ही ढाल क्षेत्र एकत्रितरित्या दक्षिण अमेरिका खंडातील गाभा क्षेत्र मानली जात असलेले आपल्याला दिसून येतात. दोन्ही आपण पाहूया नकाशामध्ये 3.2 मध्ये की ब्राझीलच्या मध्ये असलेली ही ब्राझीलची उच्चभूमी, यालाच ढाल क्षेत्र या नावाने ओळखलं जातं. आणि ही गियानाची उच्चभूमी, ही गियानाची उच्चभूमी ही यातील सर्वात महत्त्वाची असणारी ब्राझीलमध्ये सर्वात महत्त्वाची असणारी उच्चभूमी असलेली आपल्याला दिसून येतात. ही दक्षिण अमेरिका खंडातील गाभा घटक म्हणून किंवा गाभा क्षेत्र म्हणून ओळखली जात असलेले दिसून येतात. त्याच्यानंतर हे गियानाच्या नंतरचा जो भाग आहे उच्चभूमीचा भाग व्हेनेझुएला, हा गियाना आणि हा व्हेनेझुएला. या व्हेनेझुएला आणि गियाना हा जो भाग आहे हा भाग या ब्राझीलमधला हा जो भाग आहे तो गियाना उच्चभूमीचा मुख्य भाग व्हेनेझुएला देशात असून उच्चभूमी पूर्वेकडे फ्रेंच गियानापर्यंत पसरलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे गियाना उच्चभूमीचा जो मुख्य भाग आहे तो व्हेनेझुएला हा जो देश आहे दक्षिण अमेरिका खंडामध्ये यामध्ये पसरलेले आहे. पूर्वेकडेही फ्रेंच गियानापर्यंत विस्तारलेले आपल्याला दिसून येते. पूर्वेकडे फ्रेंच गियानापर्यंत विस्तारलेले दिसून येते. नकाशात समोर घ्या म्हणजे लक्षात येईल. पारा आणि आमापा या राज्यात विस्तारलेले आहे. गियाना उच्चभूमी ही ब्राझीलच्या उत्तरेकडील रोराइमा व पारा आणि आमापा या राज्यात विस्तारलेला आहे. ब्राझीलमध्ये याच उच्चभूमीच्या कमी उंचीचा भाग येतो. मात्र ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लिना व हे ब्राझील व व्हेनेझुएला यांच्या सीमेवर असून त्याची उंची 3014 मीटर असलेले आपल्याला दिसून येते. मूळ आपण याच्याकडे नकाशाकडे जाऊया, त्याच्याशिवाय या बाबी आपल्याला समजून येणार नाहीत.
त्याच्याशिवाय या बाबी आपल्याला समजून येणार नाहीत असं लक्षात येतं. पाहून घेऊया की उच्चभूमीचा विचार करतोय. दक्षिण ब्राझील विस्तीर्ण अशा पठारानं व्यापलेला आहे. दक्षिण ब्राझील हा जो आहे दक्षिण ब्राझील हा पठारानं व्यापलेला असा भाग आहे. त्याच्यानंतरचा जो भाग आहे आपण म्हटलं आहे की गियाना उच्चभूमी, ही गियाना उच्चभूमी, या गियाना उच्चभूमीचा सर्वात मोठा जो भाग आहे हा व्हेनेझुएला हा जो देश आहे याच्यामध्ये विस्तारलेला आपल्याला दिसून येतो असं आपण पाहिलं. पूर्वेकडचा आहे तो फ्रेंच गियाना, हा जो फ्रेंच गियाना आहे ह्या फ्रेंच गियाना यापर्यंत हा विस्तारलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतरचा गियाना उच्चभूमी ही ब्राझीलच्या उत्तरेकडील, इथं ब्राझीलच्या उत्तरेकडच्या ज्या नावं दिलेली आहेत त्यांनी रोराइमा, इथं राज्य दाखवलेले नाहीत, पुढच्या नकाशामध्ये दिसून येतील आपल्याला. त्या रोराइमा, पारा, आमापा या राज्यात विस्तारलेले आहेत आणि ब्राझीलमध्ये या उच्चभूमीचा कमी उंचीचा भाग येतो. मात्र ब्राझीलमधील सर्वोच्च जे शिखर आहे पिको दी नेब्लिना हे ब्राझील व व्हेनेझुएला, ब्राझील व व्हेनेझुएला, हा ब्राझील देश आणि हा व्हेनेझुएला देश, या व्हेनेझुएला यांच्या सीमेवर आहे आणि त्याची उंची आहे ती 3014 मीटर असलेली आपल्याला दिसून येते. ब्राझील उच्चभूमीचा दक्षिण व पूर्वेकडील भागामध्ये उंची 1000 मीटरपेक्षा जास्त आहे. ही जी ब्राझीलची उच्चभूमी आहे या ब्राझीलच्या उच्चभूमीचा दक्षिण व पूर्वेकडची जी उंची आहे, दक्षिणेकडची भाग म्हणजे हा आणि पूर्वेकडचा भाग म्हणजे हा भाग, या भागामध्ये यांची जी उंची आहे ती 1000 मीटरपेक्षा जास्त आहे. इतर भागांमध्ये उंची मात्र 500 ते 1000 मीटर आहे. म्हणजे पूर्वेकडची आणि दक्षिणेकडची जर उंची सोडली तर इतर भागामध्ये जी उंची आहे की या बाजूला उंची किंवा या बाजूची उंची आहे ती प्रामुख्याने 500 ते 1000च्या दरम्यान असते आपल्याला दिसून येते. उच्चभूमीची उंची उत्तरेकडच्या बाजूला टप्प्याटप्प्यानं, म्हणजे या ब्राझील उच्चभूमीची उत्तरेच्या बाजूला जी भूमी आहे ती टप्प्याटप्प्यानं कमी होत दिसते आपल्याला दिसून येते. आणि फारसे हे जे उतार आहेत ते फारसे तीव्र स्वरूपाचे नसलेले आपल्याला दिसून येतात. या उतारावर वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या अमेझॉनच्या उपनद्यांमध्ये धावत्या व धबधबे दिसून येतात. याच्यामध्ये ज्या नद्या आहेत त्या अमेझॉनच्या उपनद्या आहेत. ही मुख्य अमेझॉन नदी आहे आणि या नद्या इकडून ज्या ब्राझीलच्या उच्चभूमीवरून जी इकडे वाहत जातात आणि अमेझॉन नदीला जाऊन मिळतात, या नद्या या धावत्या धबधबे या अमेझॉन उपनद्यांच्यामध्ये धावत्या व धबधबे दिसून येतात. उत्तरेकडे उतार काहीसे तीव्र असले तरी ते अकस्मात नाहीत. उत्तरेच्या बाजूला जरी हे उतार असले तरी फार मोठ्या तीव्र स्वरूपामध्ये नाहीत, टप्प्याटप्प्यानं हळूहळू असा उतार निघत जात असलेला दिसून येतो. अनेक नद्या उच्चभूमीच्या उत्तर भागात उमट पावतात व या अटलांटिक महासागरास जाऊन मिळत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे ब्राझीलच्या उच्चभूमीमध्ये ज्या नद्या उगम पावत आहेत या ब्राझीलच्या ढाल क्षेत्रामध्ये उगम पावतात, त्या उत्तरेकडे वाहत जाऊन ह्या अमेझॉनच्या नदीच्या खोऱ्यांमध्ये जाऊन मिळतात. ही अमेझॉन ही मुख्य नदी आणि या सगळ्या उपनद्या असल्या आपल्याला दिसून येतात. काही नद्या आहेत त्या ब्राझीलच्या उच्चमध्ये याच्यामध्ये उगम पाहून इकडं उत्तर अटलांटिक महासागरामध्ये किंवा अटलांटिक महासागरामध्ये जाऊन मिळत असलेले दिसून येतात. उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पॅराग्वे आणि पॅराना या ज्या प्रामुख्यानं या पॅराना या उरुग्वे या नद्या उगम पावताना आपल्याला दिसून येतात. उरुग्वे ही पॅराग्वा या नद्या उगम पावताना आपल्याला दिसत येते. ही उरुग्वे नदी या नद्या उगम पावताना दिसतात. पुढे त्या अर्जेंटिना हा जो देश आहे अर्जेंटिना शेजारचा, म्हणजे पॅराना आणि उरुग्वे या नद्या इथून उगम पावतात आणि इकडं अर्जेंटिना या देशाकडे वाहत जातात. उच्चभूमीचा पूर्वेकडचा उतार अतिशय तीव्र स्वरूप असून कड्याचा स्वरूपाचा आहे. या उच्चभूमीचा पूर्वेकडचा जो उतार आहे तो अत्यंत तीव्र स्वरूपाचा आहे, म्हणून त्याला म्हणताना अजस्त्र कडा असा म्हटलेला आपल्याला दिसून येतो. याला अजस्त्र कडा असं म्हणतात. आणि या अजस्त्र कड्यांच्यामुळे सुद्धा या ब्राझीलचं असणारं हवामान बदललेलं आपल्याला दिसून येतं.
म्हणजे ब्राझील या देशामध्ये जसं आपल्याला हिमालयाच्या पर्वतरांगांच्यामध्ये आपल्या देशाचं मान्सूनचं हवामान प्रदेश तयार झाला आहे, तसं या अजस्र कड्यांच्यामुळे सुद्धा या ब्राझीलचं हवामान बदललेलं आपल्याला दिसून येतं. अजस्र कडा हा प्राकृतिक भाग विस्तारात क्षेत्र दृष्टीने सर्वात लहान असला तरी, अजस्र कडा हा विस्ताराच्या दृष्टीने लहान असला तरी तेथील उताराचे स्वरूप व त्याचा हवामानावरती मात्र मोठा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणून या भागामध्ये अजस्र कडा हा त्याचं एक ब्राझीलचं प्राकृतिक वैशिष्ट्य मानलं जात असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळं या उच्चभूमीकडील कड्याकडचा जो भाग आहे, पूर्वेकडील या ब्राझीलच्या उच्चभूमीकडील पूर्वेकडचा जो हा भाग आहे, हा सगळा अजस्र कड्याचा भाग असलेला आपल्याला दिसून येतो किंवा अजस्र कड्यानं अंकित केलेला भाग असलेला आपल्याला दिसून येतो. या उच्चभूमीची उंची आहे, या भागात उच्चभूमीची उंची आहे ती साधारणपणे 790 मीटर असलेली आपल्याला दिसून येते. काही भागात ती टप्प्याटप्प्यानं कमी होत जाते. साओ पावलो ते पार्तो अलेग्रा या भागात उंची सरळ एका उतारात संपते. यामध्ये साओ पावलो ते पार्तो अलेग्रे या ठिकाणी दिले बघा, साओ मार्कोस दिले. साओ पावलो आणि त्याचबरोबर त्याने सांगितलेलं आहे की पार्तो अलेग्रेच्या भागामध्ये उंची सरळ एकाच उतारात संपते आणि या कड्यामुळं हा आग्नेयचा जो भाग आहे, या अजस्र कड्यामुळे आग्नेय व्यापारी वाडे अडवले जातात. आग्नेयकडून आलेले जे दक्षिण अटलांटिक महासागराकडून आग्नेय वारे या ठिकाणी अडवले जातात आणि त्यामुळे अजस्र कड्याच्या पलीकडच्या बाजूला, म्हणजे हा जो अजस्र कड्याच्या पलीकडचा जो भाग येतो, या बाजूला वातविन्मुख म्हणजे पर्जन्य छायेचा प्रदेश तयार झालेला आपल्याला दिसून येतो. वातविन्मुख म्हणजे पर्जन्य छाया म्हणजे काय, अजस्र कड्याच्यामुळं या आग्नेय इकडून आलेले जे वारे आहेत ते वारे मोठ्या प्रमाणात इथं अडवले जातात. प्रचंड मोठा या बाजूला पर्जन्य पडतो. त्याच्या बाजूला पुढच्या बाजूला मात्र अजस्र कडा ओढल्यानंतर हे नुसतेच ढग पसरले दिसतात, मात्र पाऊस पडत नाहीत, असा पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो. जसं आपला पश्चिम किनाऱ्याकडून मोसमी हवामानाचा प्रदेशाच्या प्रदेशामध्ये सह्याद्रीची पर्वतरांगांच्या मध्ये प्रचंड मोठा पर्जन्य पडल्यानंतर पूर्वेकडचा जसा भाग येतो तसा पर्जन्य छायेचा प्रदेश या अजस्र कड्यांमध्ये तयार झालेला आपल्याला दिसून येतो. हे या उत्तरेकडील भागाचं आवर्षणाचा चतुष्कोन असं पडलं जातं. या उत्तरेकडील भागाचं वर्णन आवर्षणाचा चतुष्कोन म्हणजे अजस्र कड्यामुळे हा जो पर्जन्यमान इथं अडवल्यामुळं उत्तरेच्या बाजूला फार कमी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला जातो आणि म्हणून त्याला उत्तरेचा आवर्षणाचा चतुष्कोन असं म्हटलं जात असलेलं दिसून येतं. ह्या अजस्र कडा यामुळं आग्नेय अटलांटिक महासागरातून आग्नेय दिशेकडून येणारे जे वारे ते अडवले जाऊन मोठ्या प्रमाणात पर्जन्य या आग्नेयच्या बाजूलाच किंवा या पूर्वेच्या बाजूला पडला जातो. उत्तरेच्या बाजूला मात्र कमी पर्जन्य पडतो, त्यामुळंच त्याला आवर्षणाचा चतुष्कोन असं म्हटलं जात असलेलं दिसून येतं. आता या ब्राझीलच्या किनारी प्रदेशाचा जर विचार केला तर मात्र हा उत्तर अटलांटिक महासागर आणि या बाजूला दक्षिण अटलांटिक महासागर या किनारपट्टीला 7,400 इतकी 7,400 एवढी किलोमीटरची लांबी या किनारपट्टीला लाभलेली आपल्याला दिसून येते. आणि त्या किनारपट्टीचे उत्तरेकडची किनारपट्टी आणि पूर्वेकडची किनारपट्टी असे दोन भाग पडलेले आपल्याला दिसून येतात. उत्तरेकडील आमापापासून म्हणजे उत्तरेकडचं हे फ्रेंच गियानापासून ते खाली कॅसिनोपुळन इथपर्यंत हा सगळा जो भाग आहे तो प्रामुख्यानं हा किनारपट्टीचा भाग पसरलेला आपल्याला दिसून येतो. ह्या किनारपट्टीला पूर्व किनारा असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. उत्तर किनाऱ्यावर अमेझॉनसह अनेक नद्या येऊन मिळतात, त्या ठिकाणी सकल भाग बनलेला आहे. या अमेझॉन नदीचं खोरं ह्या उत्तर या बाजूला जाऊन अटलांटिक महासागरात येऊन मिळतात. प्रचंड मोठं पाणी, जगातील सर्वात मोठं प्रचंड मोठं पाणी या अमेझॉन नदीला दक्षिण अमेरिका खंडामध्ये येऊन मिळतं. त्या प्रचंड मोठ्या गाळात साठवून आणतात, त्यामुळे या नद्यांच्या काळामध्ये सकल असा किनारी भाग तयार झालेला आपल्याला दिसून येतो. या किनाऱ्यावर मार्जा बेट, साओ मार्कोस ही जी बेटं या ठिकाणी आपल्याला मार्जा बेट तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याचबरोबर
साओ मार्कस हा उपसागर आहे. हा इथं साओ मार्कस हा या ठिकाणी उपमहासागर असलेला आपल्याला दिसून येतो. पुन्हा एकदा बघूया आपण, जरा झूम करून घेऊया म्हणजे लक्षात येईल. हे पहा, मार्जाळा बेट आणि साओ हे उपसागराचं या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतं. मार्जा उपसागर बेट आहे आणि साओ मार्कस उपसागर आहे. मार्जा उपसागर हे या ठिकाणी असले आपल्याला दिसतं. मार्जा बेट आहे, मार्जा उपसागर आहे आणि साओ मार्कस उपसागर आहे. या नद्यांच्या या बाजूला म्हणजे जिथं या नद्या उत्तर अटलांटिक महासागरामध्ये किंवा मार्जा उपसागरामध्ये जाऊन मिळत आहे त्या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतात. त्याच्याचबरोबर मार्जा हे मोठे किनारी बेट आहे. मार्जावा हे जे बेट आहे त्यातून मोठं किनारी बेट असले आपल्याला दिसून येतं. अमेझॉन व टोंकॅटिनस अमेझॉन व टोंकॅटिनस या नद्यांच्या मुखादरम्यान तयार झाले. टोंकॅटिनस या नद्यांच्या मुखाच्या दरम्यान या अमेझॉन नदीचं हे मुख आहे यामध्ये आणि या खालून आलेल्या या नद्या इथं जाऊन मिळतात. या ठिकाणी हे मार्जा बेट जे असलेलं आपल्याला दिसून येतं. पूर्वेकडील किनाऱ्यावर अनेक लहान नद्या येऊन मिळतात. पूर्वेकडच्या किनाऱ्यावरती ही पूर्व किनारपट्टी आहे. या पूर्व किनारपट्टीला अनेक छोट्या छोट्या लहान लहान नद्या येऊन मिळत आपल्याला दिसून येतात. या भागात साओ फ्रान्सिस्को ही जी आहे ही नदी, ही साओ फ्रान्सिस्को ही सर्वात मोठी पूर्वेकडची नदी असली आपल्याला दिसून येते. ही अटलांटिक महासागरात जाऊन मिळते. या किनाऱ्यावर लांबवर पसरलेल्या पुळणी या किनाऱ्यावरती पूर्वेकडच्या या किनारपट्टीवरती प्रचंड मोठा वालुकामय प्रदेश किंवा पुळण आणि तटीय वालुकीगिरी ठिकठिकाणी दिसतात आणि याच तटावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाळूची किनारपट्टी तयार झाली आपल्याला दिसून येतात. या किनाऱ्याचे रक्षण प्रवाळ कुट्टे आणि प्रवाळ बेटे यामुळे तयार झाले दिसून येतात. या जो किनारपट्टी आहे प्रवाळांच्या या किड्यांच्यामुळं तयार झालेली जी दगड आहेत या प्रवाळ दगडांच्यामुळं या किनारपट्टीचं रक्षण आपल्याला झालेलं दिसून येतं. अशा रीतीनं या ब्राझीलमधल्या या किनारपट्टीचं आपल्याला वर्णन सांगता येऊ शकेल. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे तो मैदानी प्रदेश. मैदानी प्रदेश दोन विभागात दिसून येतो. एक अमेझॉन खोऱ्याचा भाग, मैदानी प्रदेश हा अमेझॉन नदीच्या खोऱ्याचा भाग नैऋत्येकडील पॅराग्वे आणि पॅराना, नैऋत्येकडीलच्या असणाऱ्या ही पॅराग्वे आणि पॅराना, पॅराग्वे ही नदी आणि पॅराना ही नैऋत्येकडच्या ज्या नद्या आहेत या नद्यांचा भाग अमेझॉन खोऱ्या मैदानी प्रदेशामध्ये दोन भागामध्ये दिसून येतात. एक अमेझॉन नदीचं खोरं आणि नैऋत्येकडचं पॅराग्वे नदीचं खोरं आणि त्याचबरोबर पॅराग्वे नदीच्या खोऱ्या बरोबर पॅराग्वे आणि पॅराना हे पॅराना आणि पॅराग्वे नदीच्या खोरे या भागामध्ये प्रामुख्यानं मैदानी प्रदेश हा ब्राझीलमध्ये विस्तारित स्वरूपामध्ये असलेला दिसून येतो. अमेझॉनच्या मैदानाचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे. अमेझॉनचा हा जो मैदान आहे त्याचा जो सर्वसाधारण उतार आहे तो या पूर्वेकडे असलेला आपल्याला दिसून येतो. अमेझॉनचं खोरं ब्राझीलच्या पश्चिम भागात खूप रुंद आहे. ब्राझीलचा जो पश्चिम भाग आहे या भागामध्ये हे प्रचंड मोठ्या प्रमाणात रुंद असलेला आपल्याला दिसून येतो. त्याची जी रुंदी आहे ती 1300 किलोमीटर आहे. म्हणजे ब्राझीलच्या खोऱ्यामध्ये अमेझॉन नदीच्या खोऱ्याची रुंदी प्रचंड मोठी आहे, म्हणजे 1300 किलोमीटर असली आपल्याला दिसून येते. दोन उच्चभूमीचे जेथे जवळ येतात तेथे रुंदी 240 किलोमीटरची आहे. म्हणजे ब्राझीलची उच्चभूमी आणि अमेझॉनची या गियानाची उच्चभूमी याच्या दरम्यानची मात्र त्याची जी रुंदी आहे ती 240 किलोमीटरची असली आपल्याला दिसून येते. जसजशी अमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे जाते तसतशी तिची रुंदी वाढत जाते. अमेझॉन नदी जसजशी अटलांटिक महासागराला जाऊन मिळते तसतशी त्या मैदानाची रुंदी या मैदानी प्रदेशाची रुंदी मात्र वाढत असलेली आपल्याला दिसून येते आणि हा मैदानी भाग पूर्णपणे वनाने व्यापलेला आहे. हा मैदानी भाग पूर्णपणे वनाने व्यापला आहे. त्याचं कारण असं की विषुववृत्ताच्या शेजारी असणारी ही अमेझॉन नदी आहे, त्यामुळं रोज दुपारी पर्जन्यमान असलेलं आपल्याला दिसून येतं. प्रचंड मोठा पाऊस आणि सकाळ दुपारपर्यंत प्रचंड मोठं ऊन आणि ताप आणि दुपारी पाऊस, त्यामुळं अमेझॉन नदीचे हे जे खोरं आहे हे जास्त अतिपर्जन्याच्या याच्यामध्ये येणारं आणि प्रचंड मोठे पाणी असणाऱ्यामुळं या भागामध्ये म्हणजे विषुववृत्ताच्या पलीकडं आणि अलीकडं
दक्षिण आणि उत्तरेच्या 5 अंशापर्यंत असणारा जो परिसर आहे, या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या वनस्पती आणि प्रचंड मोठं पाणी असलेलं आपल्याला दिसून येतं. हा पूर्णपणे वनाने व्यापलेला आहे. वारंवार पूर आणि वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणारी वनस्पती यामुळं हा भाग ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा भाग अत्यंत दुर्गम असलेला आपल्याला दिसून येतो. ॲमेझॉन खोऱ्यातील वने ही उष्णकटिबंधीय वने ही वर्षा वनं असलेली आपल्याला दिसून येतात. विषुववृत्ताच्या जवळ लंबरूप स्वरूपात पडणारी सूर्यकिरणं त्यामुळं विषुववृत्त उष्ण कटिबंधामध्ये मोडतो आणि वर्षभर पाऊस पडतो, त्यामुळे वर्षा वने या ठिकाणी आहेत आणि सतत हिरवीगार असणारी वनं आणि प्रचंड उंच वाढलेले वनं हा या ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचं वैशिष्ट्य ब्राझीलमधलं आपल्याला सांगता येऊ शकेल. ब्राझीलमधला दुसरा म्हणजे पहिला भाग झाला तो हा ब्राझीलच्या ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील असणारा मैदानी प्रदेश पाहिला. दुसरा जो भाग आहे तो भाग ब्राझीलच्या उच्चभूमीच्या नैऋत्येकडचा म्हणजे या पॅराग्वे आणि पॅराना नद्यांच्या उगमाकडीलच्या भागामध्ये असलेले दिसून येतो. या नद्या जिथं उगम पावल्या आणि इकडं वाहत गेलेल्या आपल्याला दिसून येतात. उगमाच्या बाजूला असलेला आपल्याला दिसून येतात. ब्राझीलमध्ये मैदानाचा भाग उच्चभूमीकडील नैऋत्येकडील पॅराग्वे आणि पॅराना नद्यांच्या उगमाकडील भागामध्ये उगम क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे. उगम क्षेत्राचा उतार आहे या नद्या दक्षिणेकडे याचा उतार असलेला आपल्याला दिसून येतो. पॅराग्वे आणि पॅराना नदींचा उतार हा दक्षिणेच्या बाजूला असलेला आपल्याला दिसून येतो. आता या भागामध्ये पॅराग्वे क्षेत्राचे उगम क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे, तर पॅराना नदीचा उतार नैऋत्येकडे आहे. पॅराना नदीचा जो उतार आहे ही पॅराना नदी हिचा उतार आहे तो नैऋत्येच्या दिशेने असलेला आपल्याला दिसून येतो. पॅन्टॉल हा जगातील उष्ण कटिबंधीय पाणथळ भूमी एक भाग आहे. पॅन्टॉल हा जो भाग आहे हा पश्चिमेकडचा हा जो पॅन्टॉल जो भाग आहे ती जगातील उष्ण कटिबंधीय म्हणजे या पॅन्टॉल हा भाग विषुववृत्तापासून 10 अंशापर्यंतच्या असणाऱ्या विषुववृत्ताच्या नजीक असलेला हा जो भाग आहे आणि या भागामध्ये पाणथळ भूमीपैकी एक आहे. म्हणजे प्रचंड मोठं पाणथळ वनस्पती किंवा पाणथळ भाग या ठिकाणी जमलेला आपल्याला दिसून येतो. हा ब्राझीलच्या उच्चभूमीचा नैऋत्य भागात पसरलेला आहे. म्हणजे ब्राझीलच्या दिशेच्या दृष्टीने विचार केला तर आपण मागं पाहिलं होतं हे आग्नेय, ही नैऋत्य, ही वायव्य आणि ही ईशान्य. या पॅन्टॉल हा जो भाग आहे तो प्रामुख्यानं या ब्राझीलच्या नैऋत्य भागांमध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. पॅन्टॉल जगातील उष्ण कटिबंधीय पाणथळ भूमीपैकी एक आहे. पॅन्टॉल दलदलीचा प्रदेश असून ब्राझीलमधील मोटो ग्रोसो दो सुल राज्यात आहे. या पॅन्टॉल हा जो भाग आहे तो इथं राज्य दिलेलं नाही, इथं फक्त आपल्याला प्राकृतिक भाग असल्यामुळं नद्या आणि इतर प्राकृतिक विभाग दिलेला दिसून येतो. हा पॅन्टॉल जो भाग आहे त्याचं जे राज्य आहे त्या राज्याचं नाव आहे, त्या राज्याचं पॅन्टॉल दलदलीचा भाग असून ब्राझील मोटो ग्रोसो दो सुल पॅन्टॉल हे जे पाणथळ भाग आहे हा भाग मोटो ग्रोसो दो सुल या राज्यामध्ये आहे. पॅन्टॉलचा विस्तार ब्राझीलप्रमाणे अर्जेंटिना देशात पण आहे. हा पॅन्टॉल त्याच्या शेजारी असणारा दुसरा देश आहे अर्जेंटिना. या अर्जेंटिना देशामध्ये सुद्धा हा पॅन्टॉलचा भाग वरच्या बाजूला बोलिव्हिया आहे, त्याच्या खाली अर्जेंटिना आहे. या अर्जेंटिना देशामध्ये सुद्धा याचा पॅन्टॉलचा असणारा भाग असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचा पुढचा भाग आहे तो द्वीपसमूह. द्वीपसमूह मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशामध्ये काही बेटांचा समावेश होतो. ब्राझीलच्या काही बेटांचा समावेश होतो. त्याचं वर्गीकरण किनारी बेटे व सागरी बेटे केले जातात. बहुतेक किनारी बेटे संचयनातून निर्माण झालेले आहेत. जी बेटं आहेत ती प्रामुख्यानं गाळांच्यामुळं म्हणजे जसं ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यांच्यामुळं आलेला जो गाळ आहे त्यामुळं ही बेटं प्रामुख्यानं तयार झालेली दिसून येतात. काही महासागरामध्ये बेटं आहेत, काही या गाळांच्यामुळं तयार झालेली बेटं आहेत. त्यामुळं या किनारी बेटं आणि सागरी बेटं अशी दोन या द्वीपसमूहातील असणाऱ्या बेटांचं वर्गीकरण आपल्याला केलेलं आपल्याला दिसून येतं. सागरी बेटं ही साधारणपणे किनारपट्टीपासून म्हणजे सागरी बेटं ही मुख्य भूमीपासून 300 किलोमीटर दूर आहेत. ते अटलांटिक महासागरात दिसून येतात. ही बहुतेक बेटं खडकाळ असून जलमग्न डोंगराच्या माथ्यांचे भाग आहेत. याच्यामध्ये अटलांटिक महासागरामध्ये जलमग्न म्हणजे पाण्यामध्ये समुद्रामध्ये असणारे उंचचे उंच डोंगर आहेत, त्या डोंगरांच्या माथ्याचे भाग आहेत. आणि किनारी भागातील जी बेटं आहेत ते प्रामुख्यानं प्रवाळ बेटं म्हणजे जसं आपलं लक्षद्वीप बेटं आहेत त्याच पद्धतीनं प्रवाळांची कंकणद्वीप बेटं असलेले आपल्याला
समुद्र किनारपट्टीच्या शेजारची असणारी बेटं असले आपल्याला दिसून येतात. आपण आकृती क्रमांक 3.4 आणि 3.5 मध्ये ब्राझीलच्या प्रदेशातील किनारी प्रदेशात अनेक कमी लांबीच्या नद्या आपल्याला आढळतात. या किनारी दाट लोकवस्ती असल्यामुळे या नद्याही महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी पॅराबिना, इटापेरुकुरा या उत्तरेकडच्या वाहत अटलांटिक महासागरावर जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत. या नद्या पॅराबिना, इटापेरू या नद्या या उत्तरेकडच्या अटलांटिक महासागरात जाऊन मिळत असले आपल्याला दिसून येतात. ब्राझील आणि भारत या प्राकृतिक राष्ट्रांत दाखवल्यात नकाशाचा सूचीचा उपयोग करून तुलना करून लिहा. सर्वोच्च उंची असलेले प्रदेश त्या देशात कोणत्या भागात आहेत, कोणत्या देशात उंचीची कक्षा जास्त आहे, दोन्ही देशातील उंचीच्या सर्वोच्च गटांची तुलना करून त्यातील फरक काय दिसतो. ब्राझीलमध्ये अमेझॉन नदीच्या खोऱ्यातील जमिनीचा उतार सर्व कोणत्या देशाचा आहे. भारतातील दख्खन पठाराचा सर्वसाधारण उतार कोणत्या देशाचा आहे. दोन्ही देशातील पर्जन्यछायाचे प्रदेश कोठे आहेत. जमिनीची उंची, उताराची दिशा व प्राकृतिक रचनेतील वैशिष्ट्ये याचा उपयोग करून ब्राझील व भारत देशाच्या प्राकृतिक रचनेविषयी भाष्य करा असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता पुढं जाऊन आपल्याला या जलप्रणालीची माहिती पाहिजे आहे. अनुक्रमे ब्राझील आणि भारत या देशातील ज्या नद्या दाखवल्या आहेत त्या 2 ट्रेसिंग पेपर घेऊन त्या दोन्ही नद्या गंगा आणि अमेझॉन नद्यांची खोरी दाखवणारे नकाशे तयार करा व नद्यांच्या खोऱ्यांना नावे द्या. गंगा नदी व अमेझॉन नदी खोऱ्याबद्दल तुलनात्मक टीप खालील मुद्द्याची आपल्याला तुलना करून लिहायची आहे. पाणलोट क्षेत्राचं आकारमान, खोऱ्यांचं त्या देशातील सापेक्ष स्थान कुठं आहे, नद्याचं उगम क्षेत्र कुठं आहे आणि नद्यांची दिशा कुठं आहे आणि प्रमुख उपनद्या कोणत्या आहेत त्यांची दिशा किती आहे. आता पाणलोट क्षेत्र आपलं जे दिलेलं आहे इथं दिलेली माहिती आहे की पाणलोट क्षेत्र जे आपल्या गंगा नदीचं आहे ते गंगा नदीचं 10,16,124 एवढं चौरस किलोमीटरचं आहे. तर त्याच्या उलट अमेझॉन नदीचं जे खोरं आहे ते 70,50,000 चौरस किलोमीटरचं आहे. या नदीची एकूण आपल्या गंगा नदीची जी लांबी आहे ती 2,525 किलोमीटरची इतकी आहे. तर अमेझॉन नदीची लांबी आहे ती 6,400 किलोमीटरची आहे. या नदीतून वाहणारा विसर्ग घनमीटरमध्ये प्रति सेकंदाला किती पाणी वाहते तर 16,648 घनमीटर इतकं प्रति सेकंदाला पाणी वाहते. तर इथं मात्र 2,09,000 घनमीटर इतकं एवढं प्रचंड मोठं पाणी आपल्याला सांगता येतं. म्हणजे थोडक्यात या गंगा नदीचं आणि अमेझॉन नदीचा जर विचार केला तर पाणलोट क्षेत्र अमेझॉन नदीचं सर्वात जास्त आहे. त्याचबरोबर नदीची लांबीसुद्धा जास्त आहे आणि विसर्गसुद्धा अमेझॉन नदीचं खोरे जास्त आहे. त्याचं कारण उष्णकटिबंधामध्ये असणारी आणि त्याचबरोबर विषुववृत्ताच्या जवळ असणारी अमेझॉन नदी आणि तिच्या असणाऱ्या उपनदीने आणलेलं पाण्याचं क्षेत्र हे सर्वात जास्त असले आपल्याला दिसून येतं. आता ब्राझीलची जलप्रणालीचा आपण विचार करूया की ब्राझीलची जलप्रणाली विचार करत असताना याचे 3 भाग पडतात. अमेझॉन नदीचं खोरं, नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना जलप्रणाली आणि ब्राझीलच्या उच्चभूमीकडील पूर्वेकडील साओ फ्रान्सिस्को किनारपट्टीवरील इतर नद्या. पाहूया आपण या नदी प्रणालीमध्ये जाऊया. 3 प्रमुख भाग या नदी प्रणालीचे आपल्याला दिसून येतात. याच्यामध्ये हे अमेझॉन नदीच्या खोऱ्याचं नदी प्रणाली, सॅओ फ्रान्सिस्को नदीची प्रणाली आणि पॅराग्वे पॅराना नदीची नदी प्रणाली या 3 नदींच्या प्रामुख्यानं असणाऱ्या या जलप्रणालीचं विभाजन या अमेझॉन नदीच्या म्हणजे ब्राझीलमध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. पुढं जाऊया आपण. म्हणजे ब्राझीलच्या जलप्रणालीचे 3 भाग पडले. अमेझॉन नदीचं खोरं, नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना जलप्रणाली आणि ब्राझीलच्या उच्चभूमीकडील पूर्वेकडे असणारी साओ फ्रान्सिस्को ही जी किनारपट्टी आहे तिचा भाग. अमेझॉनची जी जलप्रणाली आहे ती अमेझॉन जलप्रणालीचा आपण विचार करूया. अमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगांमध्ये आहे आणि पूर्व उतारावरती होतो. अमेझॉनमधील पाण्याच्या विसर्गाचे प्रचंड प्रमाण आहे. हे सुमारे 2 लाख घनमीटर हे प्रति सेकंद एवढं असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे अमेझॉन नदीचं पाणी हे प्रचंड मोठं आहे आणि याचा जो विसर्ग आहे सेकंदाला 2 लाख घनमीटर प्रति सेकंदाला म्हणजे प्रचंड मोठं पाणी या अमेझॉन नदीतून वाहत असले दिसून येतं. त्यामुळे या नदीच्या उगमापासून नदीच्या पात्रात जमा झालेला गाळ वेगाने वाहून नेला जातो आणि यामुळे नदीच्या मुखाकडे गाळाचं संचलन मोठ्या प्रमाणात होतं. साधारणपणे नद्यांच्या मुखाशी अनेक व्यतिरेका आढळतात पण अशा प्रकारच्या व्यतिरेका अमेझॉनच्या मुखाशी आढळत नाहीत. त्याऐवजी मुखाजवळ अटलांटिक महासागरात किनाऱ्याजवळ अनेक बेटं तयार झालेली दिसून येतात.
ॲमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळची रुंदी 150 किलोमीटर आहे. म्हणजे तुमच्या गावापासून 150 किलोमीटरचा जर अंदाज आपण घेतला तर तुमच्या लक्षात येईल इथून पुणे इतकं या नदीची असणारी लांबी असलेली आपल्याला दिसून येऊ शकेल. आणि बहुतांश जे पात्र आहे ते जलवाहतुकीस योग्य असले, ॲमेझॉन नदीचं बहुतांश जे पात्र आहे ते जलवाहतुकीस योग्य असले आपल्याला दिसून येतं. पुन्हा एकदा समजून घेऊया की ॲमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगांमध्ये आहे. पेरू देशातील अँडीज पर्वतरांगांच्या मध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. पुन्हा एकदा नदीच्या प्रणालींमध्ये आपण जाऊया की ही ॲमेझॉन नदीचं ही या ठिकाणी उत्तर अटलांटिक महासागरामध्ये येऊन मिळालेली आपल्याला दिसून येते. अँडीज पर्वतरांगांच्या मध्ये तिचा उगम झालेला आपल्याला दिसून येतो आणि या दिशेनं ही नदी वाहत पुढं या ठिकाणी जाते. या नदीच्या मुखाचा जवळचा जो भाग आपण पाहिला की त्याची जी 150 किलोमीटरची रुंदी आहे, याची जी रुंदी आहे या ठिकाणी 150 किलोमीटरची रुंदी असली आपल्याला दिसून येते. आणि म्हणजेच बहुतांश हा जो ॲमेझॉन नदीचं जे खोर आहे ते या ठिकाणी प्रचंड मोठं, या नदीमध्ये जलवाहतूकसुद्धा मोठ्या प्रमाणात केली जात असलेली आपल्याला दिसून येते. सतत पर्जन्यमान किंवा सतत पाणी असलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरी जी जलप्रणाली आहे ती प्रामुख्याने ही पॅराग्वे आणि पॅरोना नदी या दोन नद्यांच्या नैऋत्य भागात आढळतात. ही पॅराग्वे आणि पॅरोना दुसरी जलप्रणाली या नैऋत्य भागात आढळतात. ब्राझीलच्या दक्षिणेकडील अर्जेंटा देशातील प्लाटा नदीला, ब्राझीलच्या दक्षिणेकडील अर्जेंटा देशातील प्लाटा नदीला जाऊन मिळतात. या अर्जेंटा देशामध्ये पुढे जाऊन या प्लाटा नदीला जाऊन मिळतात. या दोन्ही नद्या दक्षिण टोकाला असलेली उरुग्वे नदी ब्राझील उच्चभूमीच्या, उरुग्वे ही नदी ही जी ब्राझीलची उच्चभूमी जी आहे या उच्चभूमीच्या भूमीवरून खाली वाहताना असं आपल्याला दिसून येते. आणि या दक्षिण उतारावरती पाण्याचा पुरवठा करणारी ही उरुग्वे नदी आणि पॅराग्वे नदी असली आपल्याला दिसून येते. तिसरी नदी आहे ती साओ फ्रान्सिस्को नदी. ही ब्राझीलमध्ये तिसरी महत्त्वाची नदी असली आपल्याला दिसून येते. हिचं पाणलोट क्षेत्र आहे ते ब्राझीलच्या हद्दीत येतं. हे संपूर्ण जे पाणलोट क्षेत्र आहे हे ब्राझीलच्या हद्दीत येत असले आपल्याला दिसून येतं. आणि ह्या ब्राझीलच्या उच्चभूमीची जी आहे तिच्या पूर्व भागामध्ये येते. ब्राझीलच्या उच्चभूमीच्या पूर्व भागामध्ये येत असलेलं दिसून येतं. सुमारे 1000 किलोमीटर ही नदी उत्तरेकडे वाहत जाते. इथून ही जी नदी वाहत जाते ती 1000 किलोमीटर उत्तरेकडे वाहत जाते आणि त्याच्यानंतर या पूर्वेकडे जाऊन इकडं अटलांटिक महासागराला जाऊन मिळत असले आपल्याला दिसून येते पूर्वेकडे. साओ फ्रान्सिस्को मुखाजवळ 250 किलोमीटरचा भाग हा साओ फ्रान्सिस्को नदी जिथं अटलांटिक महासागराला जाऊन मिळते त्याचा 250 किलोमीटरचा जो भाग आहे हा भाग प्रामुख्यानं या जलवाहतुकीसाठी मुखाजवळचा जो भाग आहे तो जलवाहतुकीस योग्य असलेला आपल्याला दिसून येतो. आता पुढचा जो भाग आहे तो किनारी प्रदेशाचा भाग आहे. किनारी प्रदेशाचा भाग आहे. ब्राझीलच्या किनारी प्रदेशात अनेक कमी लांबीच्या नद्या आढळतात. हा जो किनारी भाग आहे हा किनारी भागामध्ये ज्या नद्या आहेत या किनारी भागांच्या नद्या अत्यंत कमी लांबीच्या नद्या असलेल्या आढळतात. दाट व लोकवस्ती असल्यामुळे या नद्यासुद्धा महत्त्वाच्या आहेत. म्हणजे परंतु या नद्या म्हणजे जकोटेने या नद्या असू, पुरागुआकू नदी असू, या ज्या पॅराबिना नदी असू, इटापेक्युरू नदी असू, या छोट्या छोट्या नद्या असल्या तरीसुद्धा या दक्षिण अमेरिकेमध्ये या भागांच्या नद्यांच्या ह्याच्यामध्ये खोऱ्यामध्ये दाट लोकवस्ती असल्यामुळे या नद्यासुद्धा अत्यंत महत्त्वाच्या नद्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. या पुरागुआकू नदी ही साल्वाडोरजवळ अटलांटिक महासागराला जाऊन मिळते. ही नदी साल्वाडोरजवळ या ठिकाणी अटलांटिक महासागरामध्ये जाऊन मिळत असलेली दिसून येतात. म्हणजे या छोट्या छोट्या जरी नद्या असल्या, पुन्हा एकदा पाहूया, इटापेक्युरू नदी आहे, पॅरानिबा नदी आहे, पुरागुआकू नदी आहे, जेकुटिनोव्हा ही नदी आहे. या छोट्या छोट्या नद्या असल्या तरी या पूर्वेकडे जाऊन अटलांटिक महासागर मिळतात. पण या नद्या ह्या अत्यंत महत्त्वाच्या नद्या आहेत कारण या नद्यांच्या याच्या खोऱ्यांमध्ये लोकवस्ती दाट असली आपल्याला दिसून येते. अशा रीतीनं आपल्याला या जलप्रणालीची माहिती आपल्याला या देशाची आपल्याला पाहता येऊ शकेल. पुढच्या तासाला आपण भारत देशातील असणाऱ्या हिमालयातील नद्या आणि भारत जलप्रणालीची माहिती आपण पाहणार आहोत. ती पुढच्या पाठामध्ये आपण निश्चितपणे करूया. त्यानंतर थांबू आपण.